नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सूर्यनारायणांचं 7 दिवसाचं व्रत उद्यापासून सुरू होत आहे. त्याबद्दलचे नियम, मांडणी आणि हे उद्यापन कधी करावं, काय खावं या उपवासांमध्ये 7 दिवसांच्या, मीठ चालतं का किंवा आरोग्य आणि यशासाठी हे व्रत कसं केलं पाहिजे आणि सूर्यनारायणांचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त करता येईल या सगळ्यांबद्दलची आज आपण इथे चर्चा करणार आहोत. कारण हे जे सूर्यनारायणाचं व्रत आहे ते यावर्षी खूपच खास आहे. प्रत्येकीने जरूर एकदा तरी हे व्रत जरूर केलं पाहिजे, कारण यावर्षी सूर्याचं वर्ष आहे. आणि त्याचबरोबर जर सूर्यनारायणांचे हे उपवास जर आपण केले तर या 7 दिवसामध्ये पूजा कशी करायची आहे ते आपल्याला माहिती हवं. याशिवाय सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं व्रताच्या नियमामध्ये आणि कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहे हे देखील आपण म्हणणार आहोत. असा कोणता मंत्र आहे जो आपण म्हणू शकतो. याशिवाय जर मासिक धर्म वगैरे किंवा सूतक असेल, गर्भवती महिला असतील तर या व्रत करू शकतील का, याबद्दलचं देखील आपण पाहणार आहोत. अशी बरीचशी माहिती आज आपण घेऊया 7 दिवसांचं सूर्यनारायणाचं व्रत आहे त्याबद्दल. कारण बऱ्याच जणी हे 7 दिवसांचं सूर्यनारायणाचं व्रत करतात, पण अनेक ठिकाणी दर रविवारी म्हणजे पौष महिन्याच्या रविवारपासून हे केलं जातं. जी पौष महिन्यातील अमावस्या येते त्यानंतर माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमीपर्यंत हे सूर्यनारायणांचं 7 दिवसाचं व्रत आपल्याला करायचं आहे. 19 तारखेला सोमवारी हे सुरू होणार आहे. 25 जानेवारीला रविवारपर्यंत हे 7 दिवसांचं व्रत असणार आहे. 25 तारखेला रथसप्तमी आहे तेव्हा आपल्याला उद्यापन करायचं आहे. या व्रताचा कालावधी संपूर्ण 7 दिवसांचा असतो. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला रोज सकाळी सूर्यनारायणांची मांडणी करायची आहे. एक विशेष या व्रताची मांडणी असते, अगदी साधी आणि सोपी. ती आपल्याला करायची आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून सूर्यदेवांना प्रथम अर्घ्य द्यायचं आहे. ही पूजा आपल्याला आपल्या अंगणामध्ये, बाहेर टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये करायची आहे. जिथे सूर्यदेवांचे आपल्याला दर्शन होणार आहे तिथे ही पूजा छोटीशी मांडायची आहे. एका पाटावरती तुळशी वृंदावनापाशी जर जागा असेल तर, कारण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम आहे तर तिथे बाल्कनीमध्ये वगैरे तुम्ही जरूर ही जी आहे पूजा ती करू शकता. आता काय करायचं आहे, एका पाटावरती आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी शक्य असल्यास उठायचं. शक्यतो करून 8 वाजायच्या किंवा 9 वाजायच्या अगोदर आपल्याला ही पूजा वगैरे मांडायची आहे. तुळशीला पाणी अर्पण करायचं, सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं, तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि हातामध्ये संकल्प घ्यायचा आहे की आजपासून 7 दिवसांचं हे सूर्यनारायणाचं व्रत मी अमुक अशा एका इच्छेसाठी करत आहे असं म्हणायचं आणि त्यानंतर हा संकल्प सोडायचा. सूर्यदेवतांकडे बघूनच हा संकल्प घ्यायचा. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच मांडणी करायला सुरुवात करायची. आता ही मांडणी करताना आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. एक पाट किंवा स्वच्छ तिथली जमीन सारवलेली किंवा जागा आहे ती स्वच्छ केलेली. त्यानंतर गूळ खोबरं लागणार आहे नैवेद्यासाठी किंवा साखर. एखादं फळ घ्यायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. अक्षत, एक दिवा लावायचा आहे. हळदी कुंकू, स्वच्छ पाणी, लाल फूल, तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक सुपारी लागणार आहे गणपतीचं स्वरूप म्हणून. आणि ही पूजा मांडताना सर्वप्रथम त्या जागेवरती स्वच्छ करून घ्यायचं. शेणाने वगैरे सारवून किंवा फरशी असेल ती पुसून घ्यायची. त्यावरती रांगोळीने आपल्याला सूर्यनारायणांचं प्रतीक म्हणून चित्र काढायचं आहे. आदित्य आणि राणूबाई यांचं एक प्रतीक काढायचं आहे. स्वस्तिक काढायचं आहे. गणपती बाप्पांना तिथे ठेवायचं आहे. हळदी कुंकू वगैरे वाहून पूजन करायचं आहे आपल्याला. आणि मग त्यानंतर नैवेद्य जो आहे तो आपण दाखवू शकतो. आता काही ठिकाणी पाटावरती देखील ही पूजा मांडली जाते, जमिनीवरती न मांडता. तर पाटावरती आपल्याला एक स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती सुपारी सर्वप्रथम गणपती बाप्पांची मांडायची. तांदळाने सूर्यनारायण काढायचे आहे किंवा तिथे रांगोळीने देखील काढू शकता. आणि मग दिवा वगैरे जो प्रज्वलित केलेला आहे तो धूप दीप ओवाळायचं. नैवेद्य अर्पण करायचं, एखादं फळ किंवा हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर साखर देखील नैवेद्य अर्पण करू शकता. ही पूजा आपल्याला 9 वाजेपर्यंत काढली तरी चालते. आणि ही मांडलेली पूजा
संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी आपल्याला उचलायची आहे. काही नाही, फक्त दिवा वगैरे लावायचा, मनोभावे प्रार्थना करायची आणि मग ही मांडणी आपण उचलू शकतो. सूर्य उगवल्याबरोबर सूर्याची पूजा करायची आहे आणि सूर्य मावळल्यानंतर ती पूजा काढायची आहे. इथे जी आहे इमेज तुम्ही पाहताय त्याप्रमाणे ही पूजा मांडायची आहे. त्याचबरोबर सूर्यदेवांचा त्यांचे जे 7 घोडे आहेत त्यांच्याबरोबर जर फोटो तुमच्याकडे असेल तो देखील पूजेमध्ये ठेवू शकता. रांगोळीने देखील काढण्याची पद्धत आहे. साचे वगैरे मिळतात किंवा तांब्याचा सूर्य जर तुमच्याकडे असेल तो देखील प्रतिमा म्हणून तुम्ही ठेवू शकता. म्हणजे रांगोळीने काढण्याची गरज देखील लागणार नाही. यानंतर आदित्य राणूबाई यांची प्रतिमा रांगोळीने काढायची आहे आणि त्याचबरोबर गोपद्म म्हणजे गायीची पावलं देखील आपल्याला काढायची आहेत. यांना हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये ही पूजा होते. जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे जॉबला वगैरे जाणाऱ्या महिला देखील हे उपवास जरूर करू शकतात. सूर्यदेवांचा जर आशीर्वाद आपल्यावरती असेल, ग्रहांचे मेन जे आहेत राजा असं मानलं जातं ते म्हणजे सूर्यदेवांना. मग आपण यांची पूजा केली तर आपल्याला आरोग्य तर लाभतंच पूर्ण परिवाराला, पण प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंट जॉब हवा आहे, गव्हर्नमेंट नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहेत, अशा सगळ्यांसाठी हा उपवास अतिशय महत्त्वाचा आहे. आईने आपल्या मुलासाठी हा उपवास केला तरी चालणार आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी काय करायचं आहे, लाल फूल हे अर्पण करायचं आहे. जास्वंदाचं वगैरे जे आहे ते लाल फूल जरूर अर्पण करायचं सूर्यदेवांना अर्घ्य देताना किंवा जिथं सूर्याची प्रतिमा मांडलेली आहे तिथे देखील आपण हे लाल फूल अर्पण करू शकतो. त्याचबरोबर आज आता दिवसभर काय खायचं आहे, तर या उपवासाला तुम्ही जे आहे बिना मिठाचे पदार्थ खायचे आहेत. मीठ ज्यामध्ये नाही अशा प्रकारचं तुम्ही खाऊ शकता. यामध्ये फळ खाऊ शकता, दूध किंवा केळी अशा प्रकारची फळं, दही. पण यामध्ये मीठ असलेले पदार्थ किंवा तिखट असे पदार्थ खायचे नाही आहे. खिचडी तुम्ही गोड खिचडी करून खाऊ शकता, साबुदाण्याची खीर बनवून खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी खाऊ शकता. नैवेद्य जो दाखवलेला आहे साखरेचा किंवा फळाचा तो देखील तुम्ही खाऊ शकता. 7 दिवस ही पूजा करायची आहे आपल्याला. अशीच पाटावरती पूजा मांडायची आहे. सूर्यदेवांना ओवाळायचं आहे. त्यानंतर दिवसभर उपवास धरायचा आहे. अनेक ठिकाणी दिवसभर उपवास धरून संध्याकाळी जेवण केलं जातं. पण हे जेवण करताना देखील बिना मिठाचे पदार्थ खाल्ले जातात. आता मग उपवास असो किंवा नसो तरी देखील तुम्ही रोज सूर्याची पूजा करू शकता ज्याप्रमाणे मी सांगितलेली आहे. संकल्प तसा करू शकता. उपवास जर करायला नाही जमलं तरी तसं तुम्ही संकल्पामध्ये म्हणायचं आहे आणि त्यानंतर ताट एक ठेवायचं आहे जे 7 दिवसाचं तेच ताट असणार आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, प्रसाद, धूप, दीप, नैवेद्य हे एक ताट 7 दिवसांचं आपण सेपरेट ठेवायचं आहे. अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आहे आणि अर्घ्य देताना एका हाताने द्यायचं नाही. दोन्ही हात उंचावून डोक्याच्या वरती हात आपले गेले पाहिजेत आणि त्यातून जी धार पडते त्यातून सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. ओम आदित्याय नमः किंवा ओम ह्रीं सूर्याय नमः किंवा मग ओम घृणी सूर्याय नमः अशी सूर्यदेवांचा जोही मंत्र येतोय तो तुम्ही म्हणायचा आहे. सूर्यदेवांना हळदी कुंकू, अक्षदा, तीळ पांढरे अर्पण करायचे आहेत आणि सूर्यदेवांना ओवाळायचं आहे. मग त्यानंतर या उपवासाचा जो आहे तो सगळा आपला विधी पूर्ण होतो. याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे. मग आता उद्यापन करताना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो सूर्यदेवांना. पुरणपोळीचा नैवेद्य सकाळी 10 वाजायच्या अगोदर बनवायचा आहे. गर्भवती महिला किंवा ज्यांना सुतक वगैरे आहे अशांनी फक्त पूजा करायची, मनोभावे दर्शन घ्यायचं, मनोमन पूजा करायची आणि आपण जो आहे उपवास करायचा. शक्य असेल तर तो करायचा, जर शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता. कारण या उपवासामध्ये तिखट मीठ देखील चालत नाही. फलाहार, दूध, चहा, फळांचा रस, गोड बटाटा, गोड रताळा, साबुदाण्याची गोड खीर हे खाऊन तुम्ही हे पदार्थ जे खाऊन उपवास करू शकता. त्यामुळे जर शक्य नसेल तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही हे करायचं आहे. अनेक वेळा हा उपवास कधी सोडायचा असे बरेच जण विचारतात. संध्याकाळी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा.
पण एकदा हा 7 दिवसांचा उपवास सुरू झाला, की रथसप्तमीपर्यंत हा उपवास करायचा असतो. मध्ये सोडायचा नाही, मध्ये मोडायचा नसतो हा उपवास, हे लक्षात घ्या. आणि काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर व्हिडिओची माहिती जी तुम्हाला आवडली असेल, माहिती पूर्ण वाटली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.